मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या आंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यापूर्वी महत्त्वाची घडामोड घडलेली. आझाद मैदानावर जरांगे पाटील यांना न्यायालयानं परवानगी नाकारलेली. या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः जरांगे पाटील आपल्यासोबत आहे. पाटील, अवघे काही तास राहिलेत आंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होण्याला आणि कोर्टाने परवानगी नाकारली तुम्हाला. नाही नाही नाही, न्यायदेवतेने परवानगी नाकारली असं म्हणता येणार नाही आहे. न्यायदेवता तेवढंच एक आता आधार आहे आम्हाला, गोरगरीब जनतेला. देशात सरकारने जरी फसवलं तरी न्यायदेवता न्याय करते. तेवढंच एक हत्यार असं आहे की गोरगरिबांना त्यांच्या अश्रुपुसतं, त्यांच्या वेदना जाणून घेतं, त्यांच्या भावना जाणून घेतं आणि लोकशाहीला धरून, कायद्याला धरून, संविधानाला धरून जे काय असेल तो न्याय करण्याचं काम न्यायदेवता करते. आता ते न्यायालयाच्याबद्दल मी काय बोलणार नाही, कारण मी प्रत्येक सादर करतो आणि करणारे त्यांचा नियमाला तोडणार नाही आहे. आमचे वकील बांधव जातील आणि तेही आमचं म्हणणं मांडतील. न्यायदेवता ऐकून घेऊन 100% आम्हाला परवानगी देणार, कारण लोकशाहीत संविधानाचा अधिकार आहे. आमरण उपोषण थांबू शकत नाही आणि थांबवता येत पण नाही. त्यामुळे न्यायदेवता 100% बघा तुम्ही आम्हाला न्याय देणार. गेल्या वर्षी बी असं झालं होतं. पाटील, न्यायालयाने जो निकाल दिला त्याची काही माहिती घेतली का तुम्ही प्राथमिक? नेमकी काय म्हटलं न्यायालयानं परवानगी नाकारताना? नाही नाही, मी नाही बघितलं, तुम्हीच सांगताय. परंतु आम्हाला आशा आहे ना, आमचं पण म्हणणं ऐकून घेईन न्यायदेवता. त्यांचं ऐकून घेतलं असं सरकारचं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आमचंही ऐकून घेईन आणि 100% आम्हाला पण न्याय देणार हे खात्रीनं सांगतो मी तुम्हाला. तेवढंच एक आधार आहे गोरगरीब लोकांचा, देशातल्या राज्यातल्या. तेवढाच आधार आहे न्याय मंदिर. न्यायदेवता न्यायालयच न्याय देतं आणि आम्हाला 100% आशा आहे आमच्या गरिबांसाठी, गरिबांच्या खऱ्या मागण्या, रास्त मागण्या कायद्यातल्या, त्या मान्य करायसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करायला जागाच मान्य न्यायदेवतेनंच ती दिलेली. आझाद मैदानाला तुम्ही शांततेत आंदोलनं कायद्याच्या नियमात राहून करू शकता. त्यांनीच दिलेल्या जागेवरतीच आम्ही चाललो आहे शांततेत. ते सांगतील ते नियम पाळू, आम्ही सांगतील ते नियम पाळू. त्यांना परवानगी आम्हाला द्यावंच लागणार आहे आणि न्यायदेवता 100% देणार. आमचेही वकील बांधव आता जातील. पाटील, अगोदर तुम्ही निवेदन दिलं होतं का? पोलिसांनी परवानगी दिली होती का आझाद मैदानावरती? मग दिल्याशिवाय रद्द केली काय? दिलीच ना, तेव्हाच रद्द केलं नाही. फडणवीसनी केले असं नाही, आता खेळ सांगितलं असन, काही बाजू मांडली असन. न्यायदेवता आमची बाजू ऐकून घेईल. आमचा न्यायालयावर विश्वास आहे भाऊ, आम्हाला मिळणार. मी जाणार आहे भाऊ. आमरण उपोषण मी 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सुरू करणार आहे. इंग्रजाच्या काळात परवानग्या होत्या, फडणवीसच्या काळात नाहीत. म्हणजे किती अवघड आहे. कायद्याला सुद्धा देवेंद्र फडणवीस का माझ्या गरिबाच्या मुळावर उठलाय मराठ्यांच्या माहीत नाही आम्हाला, पण खेळ करतो. पण ते न्यायालय न्यायदेवता आहे. 100% न्याय करणार, मिळणार न्याय. बघा तुम्ही मिळतोय का? सकाळीच तुमच्याकडे OSD आली होती, त्यांची भेट झाली आणि त्यानंतर दुपारी असा निर्णय येतो. इकडं फडणवीसांनी OSD तुम्हाला भेटायला पाठवले आणि दुपारी तुम्ही म्हणतात की फडणवीसांनी षड्यंत्र केलं आहे. हा, मग आता जे आहे ते आहेच. पण एक गोष्ट त्याच्यातून सिद्ध झाली की काल त्यांच्या काही लोकांनी, काही 2, 4, 5, 10 आमदारांनी, 5-10 आमदारांनी त्यांच्या विनाकारण आरडाओरडा केला. मी शिवी नाही देऊन दिली म्हणले. म्हणजे ते काय गैरसमज पसरायचा प्रयत्न केला. मी तर काय मीडियाच्या बांधवनी विचारले, 1 मिनिटात मागं घेतला ते शब्द. पण ते बोलता बोलता मराठवाड्यातली भाषा आहे ती गोरगरिबांची. त्या मायाला चहा पाजवणार आहे, पाजवणार, त्याला शी नाही म्हणत, त्याला शी नाही म्हणत. आणि हे फडणवीसांच्या सुद्धा लक्षात आलं असं की नाही. पण ते कोण बाई आहे, कोण ताई, ती कोण आहे, त्या 2-4 जणांनी त्यांनी ते टाकलं. आणि नंतर ते लोकांच्या लक्षात आलं महाराष्ट्रातल्या पण की यांनी जाणून बुजून केलं. आणि जर ते केलं नसतं तर आमच्या माध्यमातून जाहीर सांगतो, फडणवीसांना जर वाटलं असतं खरोखर शा दिल्यात, ती बोली भाषात आहे, भाषणात ओघात आलेला विषय येतो, तरी शब्द मागं घेतला आम्ही. आई म्हणल्यावर आईच असती, मागं घेतला. त्यात आता काही विषय राहिलाच नाही. पण जर त्यांना वाटलं असतं शी दिली तर त्यांनी, देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा OSD पाठीलाच नसता. इथंच सगळं ते विषय संपला. आता मराठ्यांनी ओळखला आता की ते ह्या मधल्याने केलंय. हे मधल्याने चाबरापणा केला. आमदारकी काही पाहिजे असत्यान, पदं फिदं काही घ्यायचे असते. बोललो जरांगेला, मग जरांगे पाटलाला बोलल्यामुळं आता आम्ही बोललो, द्या आम्हाला काहीतरी. आता ते त्याच्या तुकड्या टाकण्यासाठी चालला असेल. ते नसता फडणवीस साहेबांनी त्यांचा OSD पाठीलाच नसता, हे सिद्ध झालं. म्हणून मराठी आणखीन जागे झाले. आता जागे झाले. मधल्याने मुद्दाम मला बदनाम करायचा प्रयत्न केला, मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचं काम केलं. पण मराठी हटले नाही ना. आता मराठीने ओळख केले. आता यार पार आहे, निर्णायक टप्पा आहे. आता नाही तर कवाच नाही.
त्यामुळे मराठ्यांनी सगळे मतभेद बाजूला ठुले, संघटना बाजूला ठुल्या, समन्वयक सगळे भिडले, सगळ्या राजकीय पक्षाचे भिडले, सगळ्या सरपंचापासून ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती नगरसेवक नगराध्यक्ष महापौर सगळे तुटून पडले. आता कोणी घरी राहत नाही. जो घरी राहील ना त्याला स्वतःचीच लाज वाटणार आहे, आईला आपण मराठीच्या असून घरी झोपलो, सगळं राज्य तिकडं शांततेत लढायला गेले मुंबईला आणि आपण घरी झोपलो. अपमान वाटणार, ते जीवाला खाणार. थांबत नाही कोणी, आता बिघडले, आता निघाले सगळे. पाटील आझाद मैदानावर ठाम आहेत उपोषणासाठी, तुम्ही कोर्टाच्या निर्णयानंतर देखील. अरे बाबा, कोर्टाच्या निर्णयावर मी काहीच बोलत नाही, मी त्यांचा सन्मान करतोय. आमचे वकील आता बाजू मांडतील, आम्हाला 100% न्याय देवता न्याय देणार, परवानगी देणार. हां, मी त्याच्यावर बोलतच नाही. पण तीच जागा न्यायदेवतेनंच दिलेली की शांततेत लोकशाहीच्या मार्गाचे तुम्ही असणारे आंदोलनं तिथं करू शकता. आम्ही न्यायालयाचे सगळ्या नियमाचं पालन करून उपोषण आझाद मैदानलाच करणार. न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करून आम्ही उपोषण आझाद मैदानालाच करणार, न्यायालय आम्हाला परवानगी देईल अशा प्रकारचा विश्वास जो आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. अक्षय शिंदे, मोहम्मद इरफानसह अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवली, सराटी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.